Good morning, everyone, and praise the Lord. This is Christian Fellowship Church. As we are starting our Good Friday service, I request Hema Aunty to please start with a prayer. आपण प्रार्थना करूया. हे माझे जीवन तेव्हा ह्या सुंदर अशा वेळी, ह्या सुंदर अशा दिवशी आम्हा सर्वांना हे देवा, सर्व मेंबर्सला, चर्चला हे देवा आम्हाला पण एकत्र केलं प्रार्थना करण्यासाठी. ही वेळ मला पण दिलीत म्हणून मनापासून आभार मानते, उपकाराचा धन्यवाद करते. आजचा विशेष हा दिवस आमच्या जीवनाला प्रत्येकाच्या आमच्या आपण जोडलेला आहे, त्याबद्दल मनापासून आभार मानते. कारण हे देवा आजचा हा विशेष दिन आमच्या जीवनाला ह्यासाठी आहे, कारण हे देवा ह्या दिवशी हे देवा आम्ही हा गुड फ्रायडे म्हणून साजरा करत असताना हे देवा आपण त्या क्रूज खांबावरती आमच्यासाठी आपण ते हे देवा आपला प्राण दिलेला आहे. आणि हे देवा आपण आमच्यासाठी हे देवा तो सर्व काही हे देवा रक्त सांडलं आपलं, आणि देवा आम्हाला आपण सर्व पापांपासून आमची सोडवणूक केलेली आहे. आम्ही जे आपल्यावरती विश्वास ठेवतो, आपला तारणा म्हणून स्वीकारतो हे देवा आम्हा प्रत्येकाला आपण तो हे देवा तारण आम्हाला पण दिलेले आहे. आमचे पाप क्षमा पण केलेले आहे. आमचे जरी पाप हे देवा इतरी हे देवा लाल रंगाचे असे तरी पण हे देवा ते आपण बर्फासारखे पांढरे शुभ्र केलेले आहे असं आपलं वचन आहे. म्हणून हे देवा आम्ही त्या पापामध्ये न अडकता न राहता हे देवा आपल्याकडं बघावं, आपल्यावरती लक्ष केंद्रित करावं, त्या क्रूसाकडे आम्ही बघावं. जे प्राण हे देवा त्या क्रूसावरती आपण सोडलेला आहे, आणि हे देवा जे त्रास आणि जो हे देवा असं मरण त्या हे देवा क्रूस खांबावरती आपण दिलेलं आहे, त्याची आठवण आम्ही करावी. आणि एक दिवसापुरती ती आठवण आम्ही करू नये, तर देवा आमच्या रोजच्या जीवनात आम्ही जगत असताना त्याची आठवण आम्ही रोज आणि रोज करावी, जेणेकरून हे देवा आम्ही त्या पापात सहभागी होऊ नये, पापात पडू नये. म्हणून हे देवा त्यापासून आम्हाला आपण परावृत्त करून हे देवा जे एव्हरलास्टिंग लाईफ आहे, जे फेलोशिप आहे आपल्यासोबतची, ती अनुभवण्यासाठी, तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी प्रत्येकाला आपण सहाय्य मदत पुरवा. आणि हे देवा आणि आजचा हा दिवस हे देवा जे आम्ही हा साजरा करत असताना आपलं हे देवा जे गुड फ्रायडे म्हणून आम्ही हे साजरा करतो. आणि हे देवा जे प्रिचिंग आजचे आहे, जे 7 हे देवा वाक्य जे आपण बोलला त्या क्रूस खांबावरती, आणि ते वचनाचं हे देवा उलगडा ज्या प्रिचर्सद्वारे आमच्यापर्यंत येणार आहे, ते स्वीकारण्यासाठी आमचं अंतःकरण आपण तयार करा. आणि हे देवा आम्ही ते आमच्या अंतःकरणात घेऊन हे देवा आम्ही आमच्यापर्यंत न ठेवता दुसऱ्यांना हे देवा हे जी गॉस्पल आहे आपली ती सांगण्यासाठी आम्हा प्रत्येकाचा आपण वापर करून घ्या. आणि सर्व प्रिचर्सला आपल्या हे देवा अधीन स्वाधीन करत आहे. प्रत्येकाला हे देवा आपल्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपण पुरवा, आणि प्रत्येकाला आपण सहाय्य मदत पुरवा. आपले वचन हे देवा त्यांच्या मुखातून येण्यासाठी आपण सहाय्य मदत पुरवा. आणि आम्हा प्रत्येकाला आपण जे ऐकणारे आहे ते आम्हाला ऐकणारं मन, ऐकणारे कान आम्हाला पण द्या. आणि ही जी वेळ आम्हाला आपण दिलेली आहे तिथून पुढचं सर्व वेळ आमच्यासाठी आपण आशीर्वादाचं करा. इथून पुढचे सर्व हे देवा जे काही हे देवा प्रेयर, जे गाणे आणि जे हे देवा वचनं आमच्याकडे येतील ते आम्ही हे देवा ऐकण्यासाठी आम्हाला पण सहाय्य मदत पुरवा. आणि त्याप्रमाणे आमचं वर्तन असण्यासाठी आम्हाला पण विशेष करून कृपा पुरवा. ही छोटीशी विनंती येशू नावाची प्रार्थना केलेली, कृपा करून स्वीकारा. आमेन. मला
वचन 3-7 तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिढिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या पाप अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्यावर लादिले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही. आमेन. यीशु मेरे दिल में आ जाओ, तेरा प्यार कितना महान है, मुझे गले लगाओ. ओ ला 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 ला, मैं भटका तेरे प्यार से, मुझको पता नहीं, तूने मुझे बचा लिया पापों की राह से. तेरा प्यार कितना महान है, मुझे गले लगाओ. ओ ला 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 ला, अपने भी साथ दे ना दे, यीशु ही साथ मेरा. एक ऐसा आ गया तूफान मेरे जीवन में, तेरा प्यार कितना महान है, मुझे गले लगाओ. ओ ला 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 ला. And when they came to the place that is called the Skull, there they crucified him and the criminals, one on his right and one on his left. And Jesus said, Father, forgive them, for they know not what they do. And they cast lots to divide his garments. Amen. This day is a very special day in the life of each and everyone, not merely the Christian, but also all congregations of this world. Today is the most important subject which we are going to hear. That is about forgiving. The world is on fire because people do not forgive each other. For a Christian, forgiveness is very, very important. We know that the life is uncertain, death is sure, sin is the cause, and Jesus is the cure. We see in the Bible, Hezekiah was sick and he is serious. So he asked the prophet to pray for him to God that whether he is going to live or not. So the God replied to him and said, Hezekiah, you are going to die. Keep your house in order. This day also Jesus is telling, God is telling to each one of us, keep your house in order. Any day we welcome to
Then one day Jesus Christ even said a parable of a rich fool. The rich man, he had lot of things harvested, but he was unable to enjoy it. He said to himself, "Oh, there is so much for me, I'll eat and enjoy my life." Suddenly, that time, the God spoke to him, "Oh, ye rich fool, if this night, if your soul is called, what you are going to do?" So, my brothers, my sister, this is again another warning from God to each one of us. Our living is not sure. So, God wants us to keep our house in order. God wants us to know where we are going to spend our eternity. There is life after death, we all believe it as a Christian. Where we are going to spend the eternity, that is important. So, I don't know how many of you have accepted Jesus Christ as your Savior. If you have not accepted Jesus Christ as your Savior, if you have not forgiven, you have not repented, my brother, my sister, I tell you, surely you are doomed. When Brother Chabra came to Hyderabad, started his ministry, his congregation, when they come out of the church, they used to start, "Are you born again?" This slogan was too common, but nowadays we see this slogan has totally, died. But one thing is there, people nowadays, they do not understand the meaning of BA. BA means not Bachelor of Arts, BA means born again. So today I want to put this question to each one of you. Are you born again? Are you sure that your sins are forgiven? Do you really believe that you have repented for your sins? And Jesus Christ from the cross, he is telling to his Father, and he says, "Father, forgive them, for they do not know what they do." Maybe Jesus Christ is pleading for us, he is crying for us, "Father, do not judge them. You please forgive their sins." So today, my brother, my sister, ask today Jesus to forgive your sins. If you do not ask, the sins will be there. We know very well those whose sins are not forgiven and their destiny is hell. We know after death we have got eternity. Where you are spending your eternity this night, if God Jesus called you? Are you going to spend your eternity in hell, or are you going to spend eternity in heaven? Seek for the Lord's forgiveness today and forgive others also. Before, I just want to tell you an incident which took place recently. A brother and a sister, they were quarreling in the house. There was a big fight among them. In that, the sister got very angry and told her brother, "Get away from me. I don't want to see your face." And he was pleading her to forgive, but she did not do that. In that feeling, in that anger, that boy left the house taking his bike. Within 5 minutes, the police came with an ambulance and they told them their son had died in an accident. Then the girl was started crying, shrieking. For what they used, the boy gone. So my brother, my sister, if you have not forgiven to any one of your brother or your sister or your friend or anyone, make it today, this night, this very moment only. Otherwise,
we are not sure with it for the tune. I know when Jeremiah wrote in this book, harvest is over, summer has come, but still we are not saved. How many times we had the revival meetings in Aurangabad? How many times the pastors in this very church preached about the repentance and forgiveness? Have you given your heart to God? Have you forgotten? Have you still remember that you are a sinner? When an adulterous woman was brought to Jesus, Jesus didn't say anything. The people said, as per the Moses law, we have to kill and stoning. But Jesus didn't say a word. Then he started writing something on the floor. One by one they all went away. When Jesus said to them, if there is anyone who has not sinned, let him put the stone first. So all of a sudden they all looked to each other. Then they realized that they are all sinners. Today it is the same case for you and me. You may think that you have not done anything. Are you ready to put the first stone? You have got the guts. You are so brave that you are really righteous. No, my brother, my sister, take heed. Take initiative now, right now. Sitting at this very place where you are sitting now, call upon God and say, sorry God for my sins. Forgive me. Repent. And God is going to forgive you. At the same time, you forgive others also who have done anything harm to you. Without that, there is no other remedy. Even in our daily Lord's Prayer, we say, forgive us, Lord, as we forgive others. Do you really forgive others? Many times the grudge is still in our heart. Then it's time the hatred is still with us. The jealousy is still burning in our heart. My brother, my sister, don't wait for that day. The judgment day is very near. The Bible says, once a man born, then his death is there, and after that, judgment. Why people fear death? People fear death because they have to stand for the judgment. Are you ready to stand before the judgment? It's very hard. When you accept Jesus Christ as your Savior, He will take away all your sins and He put His righteousness to you so that you are sinless, you are pure and holy. So my brother, my sister, today, right now, take initiative, calling upon God and give your life to Him. It is going to do. God bless you. या आपण सर्व मिळून प्रार्थना करू. हे आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करता प्रभू परमेश्वरा, ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दाखवलीस आणि तुझ्या चरणाशी एकत्र येण्याची संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, खरंच देवप्पा, जो शब्द आम्ही एवढ्यात ऐकलेला आहे देवप्पा, क्षमेबद्दल खरंच देवप्पा, एक मनुष्य म्हणून प्रभू परमेश्वरा क्षमा करणं देवप्पा हे सोपं नाही आहे, पण प्रभू परमेश्वरा तू या जगात आलास देवप्पा, आणि ज्यांनी तुझ्यावर हात उचलला, ज्यांनी तुला क्रुसावर खिळलं बापा, ज्यांनी तुला टॉर्चर केलं, त्या सर्वांना तू किती सहजरित्या क्षमा केलीस प्रभू परमेश्वरा. देवप्पा, ते मन देवप्पा आम्हाला तू दे, तो आत्मा तू आम्हाला दे, जेणेकरून आम्ही देखील देवप्पा इतरांना सहजपणे क्षमा करू शकू. हो प्रभू परमेश्वरा, कितीतरी वेळेस असं होतं की आमच्या मनात ग्रजेस असतात बाबा, आम्ही कितीतरी वेळेस देवप्पा क्षमा करायला वेळ घेतो आणि देवप्पा प्रयत्न करूनही आम्ही मनातून देवप्पा ते सर्व वाईटपणा घालवू शकत नाही. पण प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनात दिल्याप्रमाणे तू जे म्हटलं आहे क्षमा करणं देवप्पा किती महत्त्वाचं आहे देवप्पा, जेणेकरून आपल्या मनातील कटुत्व निघून जातं आणि तुझी लेकरं या नात्याने बापा आम्ही खरंच इतरांना क्षमा करावी. देवप्पा, आमच्या आयुष्यात ज्या कोणी आम्हाला देवप्पा त्रास दिला असेल, जे कोणी वाईट बोललं असेल, ज्या कोणी देवप्पा आमच्यासोबत वाईट वर्तन केलं असेल प्रभू परमेश्वरा, किंवा करत असतील, अशा सर्वांना देवप्पा आम्ही मनापासून क्षमा करण्यासाठी आम्हाला निर्मळ असं मन तू दे. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझी मुलं आहोत बापा, आम्ही रोज चुकतो देवप्पा, आमच्याकडून रोज चुका होतात, पण तरीही तू आमच्यावर प्रेम करतो, आम्हाला क्षमा करतोस. तेच मन देवप्पा तू आम्हाला दे देवप्पा.
आणि देवबापा इतरांवर प्रीती करण्यासाठी देवबापा आणि देवबापा मनात सर्वांबद्दल देवबापा प्रेम ठेवण्यासाठी तू आम्हाला ताकद दे. आम्ही सर्व तुझ्या हातात पडतो. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तो ऐक. आमीन. Praise the Lord. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. कोई चाह कर तुझसा नहीं, कोई राह पर तुझसा नहीं, कोई चाह कर तुझसा नहीं, कोई राह पर तुझसा नहीं. तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है. तूने अपनी जान देकर मेरी जिंदगी बचाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. तूने वादा पूरा कर दिया है, तूने पाक रूह से भर दिया है. तूने वादा पूरा कर दिया है, तूने पाक रूह से भर दिया है. तूने वादा पूरा कर दिया है, तूने पाक रूह से भर दिया है. तूने मेरे कदमों को आसमानी राह दिखाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. मैं हरदम यीशु जी तेरी हमदों सना गाऊं. मैं हरदम यीशु जी तेरी हमदों सना गाऊं. मैंने अपनी सांसों में तेरी खुशबू बसाई है. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. लूक याचा 23वा अध्याय 39 पासून 43 वचन वाचूया. वधस्तंभावर खिळलेला त्या अपराधांपैकी एकाने त्यांची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचीव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला कधीच सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. गुड मॉर्निंग सर्वांना आणि प्रेज द लॉर्ड. आम्ही आज सर्वजण या ठिकाणी गुड फ्रायडे साजरा करण्यासाठी आलेलो आहोत.
आणि आम्ही जरी ऑनलाईन आहोत पण तरी आमच्यासोबत आणि आमच्यामध्ये उपस्थित आहेत आपला परमेश्वर आहे आणि तो आम्हाला आज ह्या 7 शब्दामध्ये चालवत आहे. त्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊ. आणि त्याची आठवण आम्ही ठेवत असताना आज आम्ही दुसरा शब्द पाहणार आहोत आणि तो म्हणजे की लूक याचा 23वा अध्याय आणि 43 वचन. तो त्याला म्हणाला की मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि हा दुसरा शब्द आहे की जो येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती असताना त्या चोराला उद्देशून म्हटला. आणि आम्हाला ती परिस्थिती माहीत आहे की येशूला ज्यावेळेस वधस्तंभावरती खेळलं त्यावेळेस 2 चोर पण त्याच्यासोबत होते की ज्यांनी गुन्हा केला होता. त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना होत होती. आणि हे सर्व चालत असताना त्या ठिकाणी पहिला चोर जो होता त्याने येशूला म्हटले, जर तू देवाचा पुत्र आहेस, देव आहेस, तर तू स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. आणि ह्या शब्दाने आणि ह्या चोराचा जो उद्देश होता किंवा की त्याला शारीरिक मरणातून किंवा यातना जे आहेत त्यातून येशूने त्याला वाचवावं. आणि जरी तो एक निंदपूर्वक भाषेमध्ये बोलला पण त्याच्यामागे त्याचा उद्देश दिसतो की त्याला आत्मेचं काही घेणं देणं नाही, परंतु त्याला शारीरिक एक सुटका पाहिजे अशी त्याची इच्छा होती. परंतु त्याला दुसरा चोर जो आहे त्याने ज्यावेळेस त्याचं ऐकलं त्यावेळेस तो म्हटला की अरे आम्ही तर जी शिक्षा गुन्हा केला त्याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. तुला देवाचं भय असू दे आणि आम्ही जी शिक्षा भोगत आहोत परंतु येशूने काहीच गुन्हा न करता त्याला शिक्षा होत आहे. आणि म्हणून ह्या बोलण्यातून आम्हाला त्यातून समजते की दुसरा चोर जो होता त्याचा विश्वास होता की येशू हा देव आहे आणि येशू हा ठिकाणी त्याचा तो राजा आहे हा त्याचा विश्वास होता. आणि मग नंतर तो म्हटलं त्या ठिकाणी तो म्हटला की आम्ही जे गुन्हा केला त्याचा आम्हाला शिक्षा होत आहे. म्हणजे तो पश्चाताप पण करत आहे. त्याला पश्चाताप झाला की आम्ही गुन्हा केला, मी चोरी केली आणि त्याची शिक्षा होत आहे आणि ती योग्य आहे हे पण तो मान्य करतो. आणि म्हणून ह्या दुसऱ्या चोराविषयी आम्ही ज्यावेळेस विचार करतो की त्याला त्याचा विश्वास होता कारण तो म्हटला की तू ज्यावेळेस राज अधिकाऱ्याने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. आणि त्याला माहीत होतं की येशू हा राजा आहे. आणि जरी लोक त्याची थट्टा करत होते की यहोद्याचा राजा येशू आहे, परंतु ह्या चोराचा खरोखर विश्वास होता की येशू हाच राजा आहे आणि तो पुन्हा येणार आहे. आणि म्हणून त्या विश्वासाने त्यांनी एक विनंती केली, ज्यावेळेस तुझ्या राज अधिकाऱ्याने तू येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. ह्या चोरांना विश्वास होता आणि त्यांनी पश्चाताप पण केला. आणि ज्यावेळेस येशूने ते ऐकलं किंवा त्यांनी ते बघितलं त्यावेळेस तात्काळ येशूने त्याला उत्तर दिलं. आणि ते म्हणजे दुसरं वाक्य आम्ही पाहत आहोत की येशू त्याला म्हटला की मी तुला खचित सांगतो की तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. आणि हे जे वाक्य आहे ह्यातून हे फक्त त्या चोरासाठी नाही परंतु अखिल मानवजातीसाठी एक फार महत्त्वाचं आहे. कारण की ज्या हजारो वर्षापूर्वी देवाने माणसाच्या उद्धारासाठी जी योजना केली होती आणि आम्हाला पापातून सोडवण्यासाठी येशूला त्याच्या पुत्राला या धर्तीवर पाठवलं आणि त्यांनी वधस्तंभावर प्राण द्यावा ही देवाची इच्छा होती. आणि आज त्यावेळेस ती पूर्ण होत आहे आणि पूर्ण झालेली आहे. हे पाहून निश्चितच एक दुःख होतं परंतु देवाला एक आनंद पण होता की मनुष्याचा याच्याद्वारे उद्धार होणार आहे. आणि हे शब्द बोलताना मला वाटतं येशूच्या मनामध्ये हा आनंद पण असेल की तू आज माझ्यासोबत सुखलोकात असशील. म्हणजे आता सर्व जे नाशाचा मार्ग होता मनुष्यासाठी फक्त आता त्या ठिकाणी त्याने तारणाचा किंवा उद्धाराचा मार्ग त्यांनी उघडा करून दिला. आणि त्याद्वारे आता लोक येशूवर विश्वास ठेवून पश्चाताप करून आता स्वर्गामध्ये जाऊ शकतील हे त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. आणि हे फार महत्त्वाचं ऐतिहासिक एक वाक्य येशू त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि याच्यामुळं त्या चोराच्या जीवनामध्ये पण शेवटच्या क्षणाला एक आशा उत्पन्न झाली. आणि तीच मानवजातीसाठी पण सर्वांसाठी आम्हाला देवाने त्या बोलण्याद्वारे एक आशा दिली की आम्ही सर्व जर पश्चाताप केला आणि विश्वास ठेवतो तर नक्कीच आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो. दुसऱ्या चोराने जर विनंती केली असं वाटते की एक साध्या शब्दामध्ये तो येशूला बोलला आणि येशूने ती मान्य केली. परंतु त्याचा विश्वास हा साधारण नव्हता. कारण की जर आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती बघितली तर सर्व काही त्याच्या विरुद्ध होत होतं. येशूला मारण्यात आलं, त्याला हालअपेष्टा करण्यात येत होत्या. कोणीचे शिष्य त्याच्याजवळ नव्हते, फक्त थोडके शिष्य आणि काही स्त्रिया त्या ठिकाणी होत्या.
बरेच लोक इतके जास्त होते की ते थट्टा करणारे होते, पोलीस होते. आणि ह्या परिस्थितीमध्ये येशू ही स्वतःला त्या ठिकाणी सोडवू शकत नव्हता, कारण की ही देवाची योजना होती. आणि मानवी रीतीने त्याला सर्व जी परिस्थिती ती होती निगेटिव्ह होती. आणि असं वाटत होतं की येशू स्वतः त्या ठिकाणी स्वतःला वाचू शकत नाही, तर तो खरोखर देव आहे का हा प्रश्न पण निर्माण झाला असेल. आणि हे म्हणून ह्या चोराने पहिल्या चोराने तसं त्या ठिकाणी तसे त्याचे विचार प्रकट केले. परंतु दुसऱ्या चोराने त्यांनी विश्वास ठेवला की सर्व काही नकारात्मक दिसतं, परंतु तरी पण येशू हा देव आहे आणि तो राजा आहे आणि तो पुन्हा येणार आहे आणि त्याच्याद्वारेच मी स्वर्गामध्ये जाऊ शकतो, हा त्याचा विश्वास होता. मला वाटत नाही की ह्या चोराने येशूचा उपदेश ऐकले असतील किंवा चमत्कार पाहिले असतील, परंतु त्यांनी जे थोडा वेळ ते जो बघितलेल्या सर्व गोष्टी त्यातूनही त्याला जाणीव झाली किंवा त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये एक त्याला प्रकटीकरण झालं की येशू हा देव आहे. आणि त्या विश्वास त्यांनी तो प्रगट केला आणि तो फार एक मोठा विश्वास होता, कारण की साधारण विश्वास तो नव्हता. आणि म्हणून जसं आम्ही पाहतो की शिष्यही आणि त्याचे जवळचे लोकही त्या ठिकाणी घाबरले. त्यांना वाटलं की आता येशू त्या ठिकाणी मरण पावत आहे आणि आता सर्व काही संपलेलं आहे. आणि ह्या सर्व गोंधळामध्ये ते सर्व होते, परंतु ह्या चोराने ह्या परिस्थितीमध्ये पण विश्वास ठेवला, तर हा त्याचा मोठा विश्वास होता. आणि हे पाहून येशूने त्याला लागलेच तात्काळ एक अभिवचन दिलं की तू माझ्यासोबत आज सुखलोकात असशील. आणि खरोखर आम्ही पाहतो आज की ह्या दोन गोष्टी ह्या वाक्यातून शिकतो आम्ही की जर आम्ही पश्चाताप करतो, विश्वास ठेवतो, तर आमचं खात्रीने तारण त्या ठिकाणी होतं हे येशूने त्या ठिकाणी सांगितलं. आणि सर्व मनुष्यासाठी एक प्रकारे तारणाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला. आणि इवन एवढं की शेवटच्या क्षणाला पण जर कोणी विश्वास ठेवतो तर देव त्याच्या कृपेने त्याला तारण प्राप्त करून देतो. आणि हे फार मोठे आणि महत्त्वाचं आपल्या सर्वांसाठी आणि पूर्ण मानवजातीसाठी हे वाक्य येशूने जे बोललेलं आहे हे आम्हाला त्यातून प्रगट होतं की देवाची इच्छा जी होती ती पूर्ण या ठिकाणी त्यांनी केलेली आहे की मनुष्याला तारण किंवा उद्धार प्राप्त करून देणे. आणि म्हणून आम्ही आज पाहतो की बरेचसे लोक कधीकधी शारीरिक मुक्तीसाठी किंवा काही वेदना आहेत, समस्या आहे, आजार आहे, ह्यातून आम्हाला मुक्त व्हावं हे त्यांची अपेक्षा असते. येशूने ते करावं आमच्यासाठी, जसा पहिला चोर बोलला. आणि देव ते पुष्कळदा करतो कारण की तो आमच्यावर प्रेम करतो. परंतु जो दुसरा चोर बोलला त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की विश्वास आणि त्याला कोणताही शारीरिक किंवा ह्या मला त्यातून सोडवावं अशी त्याची इच्छा नव्हती, पण त्याला त्याच्या आत्म्याची काळजी होती की आता मी थोड्या वेळात मरणार आहे आणि पण ह्यातून मी इथून गेल्यानंतर माझं काय होईल हा त्याला प्रश्न होता. आणि त्याला ते येशूच्याद्वारे ते उत्तर सापडलं आणि त्याने लगेच त्याच्या संधीचा उपयोग करून घेतला आणि येशूला ती विनंती केली आणि येशूने ती मान्य केली. आज आम्ही कधीकधी फक्त शारीरिक गोष्टीकडे आणि ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहे, ज्या जगिक आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष आमचं जास्त असतो, आम्ही येशूला ते मागतो, परंतु आपल्या आत्म्याविषयी आम्हाला काळजी किंवा त्यापेक्षा जास्त काळजी असली पाहिजे. आणि ह्याद्वारेच आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो की आम्हाला तारण प्राप्त होऊ शकतं की येशू हा आम्हाला उद्धार देण्यासाठीच आलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही देवाला धन्यवाद देऊ की खरोखर त्यांनी किती मोठी कृपा आमच्यावर केलेली आहे की आम्ही नाशाकडे जात असताना त्यांनी या वधस्तंभावरती प्राण देऊन आम्हाला सार्वकालिक जीवन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आमच्या परिस्थिती पण आज पुष्कळ कधी निगेटिव्ह वाटतात. आणि विशेष करून मागच्या वर्षीपासून बरेच कोरोना व्हायरसच्या ज्या परिस्थिती उद्भवलेल्या आहेत, भीती आहे, वेगळ्या समस्या उत्पन्न झाल्या आहेत. कधीकधी असं वाटतं देव आहे की नाही का हा प्रश्न पण पडतो. काही लोकांच्या कुटुंबाच्या अशा समस्या झाल्या की त्या ठिकाणी पुष्कळ लोक त्या ठिकाणी समस्येमध्ये असताना आम्ही वेगळ्या बातम्या ऐकतो त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडतो. परंतु आमच्या जीवनामध्ये पण आम्ही त्यातून गेलो असेल, परंतु ह्या निगेटिव्ह गोष्टी बाजूला ठेवून आम्ही त्या चोराप्रमाणे जर येशू विश्वास ठेवला तर नक्कीच आम्हाला तो विश्वास आम्हाला आमचा उद्धार करेल. आणि जे येशूने त्या ठिकाणी सांगितलं, ही खात्री दिली, ही खात्री आम्हाला पण असली पाहिजे. येशूने त्या ठिकाणी सांगितलं की तू खात्रीने मी तुला सांगतो की तू माझ्यासोबत असशील. ही खात्री जी आहे ती 100% आहे. कोणताही धर्म किंवा कोणत्याही मनुष्याने आतापर्यंत देवाने कोणती अशी खात्री कोणाला दिली नाही. फक्त येशूने त्या ठिकाणी 100% खात्री दिली आहे. आणि ती आमच्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे की आम्ही ह्या जगामध्ये जगताना आणि आम्ही येशूसोबत चालताना आम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे की माझं तारण झालेलं आहे आणि मी स्वर्गामध्ये येशूसोबत त्या ठिकाणी असणार, हे आम्हाला पूर्ण खात्री असली पाहिजे.
आणि त्यासाठी आम्हाला खरोखर जो पश्चाताप आणि सततचा आमचा जो विश्वास आहे तो शेवटपर्यंत आम्ही त्यामध्ये विश्वासामध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि धन्यवाद आम्ही देवाला की ह्या वाक्याद्वारे येशूने आमच्या जीवनामध्ये जी मानवजातीला जी पूर्ण आशा दिली आहे आणि त्यातून कोणीही असेल तो आम्ही आमच्या जीवनामध्ये पण आम्ही त्याची खात्री करून घेतली पाहिजे आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे की जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या, पश्चाताप केला, विश्वास ठेवला तर तुमचंही तारण होईल आणि तुम्ही पण खात्रीने त्या ठिकाणी देवासोबत स्वर्गामध्ये त्या ठिकाणी असणार आहात. तर आम्ही देवाला धन्यवाद देऊ की जे वधस्तंभात आणि जे शब्द बोलला आहे हे शब्द विजयाचे शब्द, आनंदाचे शब्द आहेत की ज्या देवाला आनंद झाला असेल की माझ्यासोबत आता चोर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये असणार आणि तो त्याच्यासाठी जो उद्धाराचा मार्ग जो आहे तो उघडा केलेला आहे किंवा मार्ग मोकळा केलेला आहे. हे देवाला त्याच्याविषयी आनंद नक्की असेल. आणि आजही आम्ही देवाची इच्छा आहे की असे जे हरवलेले लोक आहेत की पुष्कळसे लोक आहेत त्यांनी पण स्वर्गामध्ये यावं आणि येशूसोबत त्यांनी राहावं ही देवाची इच्छा आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू. Now we will pray. Thank you, Father, for the most beautiful and promising gift of salvation that is given to the thief beside you on the cross and all that trust in you and only you. We thank you that the way into the paradise of God has been reopened through the shed blood of the Lord Jesus Christ, and that our sins, whether are they in past, present and future, have all been forgiven because we trust in the name of the Lord Jesus Christ. Dear Lord Jesus, how we wonder at your grace and mercy when we cry out to you. You hear us. When we ask you to remember us, when you come into your kingdom, you offer the promise of paradise. Your mercy, dear Lord, exceeds anything we might imagine. It embraces us, encourages us, heals us. Through these difficult times of pandemic, when the whole world is scared and fighting with diseases, financial crisis, fear and confusing news, today, O Lord, we live trusting you and you alone. Our life, O Lord, now in the world to come is in your hand, and so we pray, O Lord Jesus, remember us when you come into your kingdom, Jesus. Remember us today as we seek to live within your kingdom. Thank you. Thank you, Jesus. Thank you for hearing us when we cry out to you for mercy. Thank you for remembering us even when we forget you. Thank you for keeping us together with each other, with our loved ones. Thank you for the promise of being with you in paradise. Please, Lord, never ever let us outlive our faith in you and our hope that is strengthened every time we remember what you have done for us. Lord Jesus, please remember us now today and remember us when you come into the fullness of your kingdom. Thank you for the encouragement of your response to the thief on the cross, the promise of paradise, the promise of your presence, that we will be with you forever, that with you there is no forgetting. Thank you, Jesus, for being with us right now and forever. In Jesus' name, Amen.
पे उठाए जल, इल्जाम कोई लगाए तो ढाए कोई सितम, दीदार देखना है तो सब कुछ लुटा के चल, एक बार तो मसीहा का दीवार बन के दे, जल जा उसी के प्यार में, परवाना बन के दे, एक बार तो मसीहा का दीवाना बन के दे, एक बार तो मसीहा का दीवाना बन के दे. 1925 पासून तर 27 पर्यंत येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मारिया आणि मारिया मगदली हा उभे होते. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्यांनी त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळीपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. Praise God, I greet you in Jesus' name. You have heard the first word talks about the forgiveness. Second word you talks about, you have heard about a thief is been accepted by the Lord Jesus Christ. And the third verse is that it talks about the relationship. It talks about the love of the family. It talks about the love for our family. It talks about the responsibility of the family. Let's read from John chapter 19, verse 26 and 27. When Jesus therefore saw his mother and the disciples whom he loved standing by, he said to his mother, Woman, behold your son. And then he said to the disciple, Behold your mother. And from that hour the disciple took her to his own home. What a great heart Jesus was having. He might have remembered on the cross of Calvary about his mother, how she has picked him up when he was young. When he was falling down, how she picked him and applied the Dettol or cleansed his wounds. He might have recollecting all the pains which the mother might have gone. That's why he didn't want his mother to be alone in this world. Love for our family. It talks about the love for our family. Today, do we have that kind of love? Jesus has already showed that love on the cross of Calvary. He enacted the love. He bestowed the love so much. We need to learn from him. You know, in Exodus 20:12, the Bible says that the commandment was given, honor your father and mother. You know, he was fully obeying the commandment of the Lord. Do we ever follow? Do we ever honor our father and mother? Many times we see in the family, mother and father is somewhere and children are somewhere. We don't care at all. But Jesus there, in his pain, his agony, he just spoke. He looked to his mother and he said, Woman, this is your son. That means I am from now onwards handing over to John. And John, I'm handing my mother to you. Love for a family.
responsibility. He had the heart of responsibility. 1 Timothy 5:8 says, anybody does not provide for his relatives and especially for his immediate family, he has denied the faith and is worse than an unbeliever. We need to learn something. Cross is not, Good Friday is not only about remembering Christ. Death, he has already died and resurrected. This is the time to see how through his suffering he had the heart for others. He gave his total 100% on the cross for his family. Responsibility for a family. You know, if you read in John 19:26, as I have read, he says, dear woman, here is your son. And to his John he says, here is your mother. You know, when we honor them, there is a benefit for us. There is a benefit for us. If you read in Deuteronomy 5:16, let's turn our Bible to Deuteronomy 5:16. Deuteronomy 5:16 says, 5:16. If you have your Bible, it says here, honor your father and your mother as Lord your God has commanded you, that your days may be long and that it may be well with you in the land which the Lord your God is giving you. We need to ask a question to ourselves, especially children, those who are watching, the youth, those who are watching, young people, those who are watching. Do you honor your father and mother? If you are not honoring, you are just like an unbeliever, according to Timothy, 1 Timothy 5:8. You know, if you want your success in your life, if you want blessings in your life, you need to honor your mother and father. And here we see Jesus was honoring his mother, and that's why he did not break the relation, he joined the relationship. He's a joiner. He's the one who unites people. He knew that he will be no more with his mother, and before that he prepared his mother's need. He prepared a person who can take care of his mother. You know, blessings goes everywhere. You know, if you read in same Deuteronomy chapter 5, it says here, in Deuteronomy chapter 5 it says, honor your mother and father and mothers as the Lord your God has commanded you, that your days may be long and that it may be well with you in the land which the Lord your God is giving you. That means it is not only for some time, but generation to generation he is going to bless you. The only thing we need to learn from this word which he spoke in agony and pain, let's remember our mother and father as he remembered on the cross of Calvary. One of the signs of the last days is rebellion, disobedience. Proverbs 1:8 says, my son, hear the instruction of thy father, and forsake not the law of your mother. Disobedience repays terrible result. Solomon writes in Proverbs 1:8. His instruction is, it says that hear the instruction of thy mother, father. What your father says, he says you don't have to move around during this lockdown, you wear your mask, you don't have to run around, but still sometimes we disobey them. And we not only father, but we also disobey our mother too. We say that and forsake not the law of thy mother. That means whatever your mother says that you should not do this, you should not do. We need to learn from Christ. That's why Jesus says, my cross is very heavy.
The cross might be heavy for you, but this is the time to carry the cross. This is the time to take the word in our life. Matthew 15:4 says, He that curseth father or mother, let him die the death. I have heard from television and newspaper, many people, they have abandoned their father and mother because of the wealth, because of the property, because of the money. They just left their mother, not only mother and father, but they also left their wives and husbands and children. This is the status right now. We need to learn from God, from Jesus Christ. Leviticus 29 says, Who curseth father or mother, surely put to death. A strict warning. But Jesus, He already forgave our sins on the cross of Calvary. He already forgave our sins on the cross of Calvary. He knew that no one in His group, neither there those who are standing near the cross, neither in the world, are spiritual people, are good believers. He says, all have sinned and came short to the glory of God, Paul says. We are all sinners. We might have done mistakes. But today I want to encourage you with this word. As Jesus has a heart for His mother, you and I, we need to have the same heart. Though we don't have money, though we don't have much, a big house, whatever it might be, let your mother and father be with you. May God bless you and keep you in good health. Amen. आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करते बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा, कारण की आतापर्यंत सांभाळून देव बाप्पा, ही सुंदरशी वेळ तुझ्या शरणाजवळ येण्यासाठी दाखवलीस परमेश्वरा. आज विशेष करून देव बाप्पा, हे उत्तम शुक्रवारी देव बाप्पा, आम्ही तुझी आठवण करतो देव बाप्पा. परमेश्वराचे बलिदान तू आमच्या पापाची क्षमा व्हावं म्हणून दिलंस देव बाप्पा, त्याची जाणीव प्रत्येक क्षणी तू आम्हाला असू दे परमेश्वरा. ह्यासाठी देव बाप्पा की आम्ही तुझ्यापासून कधीही दूर जाऊ नये परमेश्वरा. तर देव बाप्पा प्रत्येक क्षणी देव बाप्पा आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालवं परमेश्वरा. देवपाची जबाबदारी तू शिष्यावर दिलीस परमेश्वरा. देवपा हो देवपा, आज आमच्या प्रत्येकासाठी मागते देवपा की देवपाची जबाबदारी तू आमच्या प्रत्येकावर दिलीस देवपा. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर, मदत तू कर परमेश्वरा. आणि देवपा हो दे देवपा की आमच्या जीवनाकडून फक्त तुझा आणि तुझंच गौरव तू करून घे परमेश्वरा. देवपा जे वक्ते देवपा आता बोलणारे देवपा त्यांना तू स्पर्श कर देवपा, आणि जे वचन आमच्यापर्यंत येणारे देवपा हो देवपा की आमच्या जीवनात देवपा आम्ही देवपा ते ग्रहण करून परमेश्वरा आमच्याकडून देवपा तुझं गौरव होईल देवपा. असंच आमचं वर्तन असू दे परमेश्वरा. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्याच हातात सोपवून देते परमेश्वरा. तुझ्याच नावाने मागते ही विनंती, आमेन.
तारण झाले आता माझे तारण झाले आता. Let's read Mark 15:33 and 34. Now, when the sixth hour had come, there was darkness over the whole land until the ninth hour. And at that ninth hour, Jesus cried out with a loud voice, saying, Elohi, Elohi, lama sabachthani, which is translated, my God, why have you forsaken me? Greetings to you in the name of our Lord and Savior, Jesus Christ. I'm going to be sharing on the fourth word that the Lord Jesus spoke when he hung on the cross. This fourth word is found in Matthew chapter 27, verses 45 through 46. Now from the sixth hour until the ninth hour, there was darkness over all the land. And about the ninth hour, Jesus cried out with a loud voice, saying, Eli, Eli, lama sabachthani. That is, my God, why have you forsaken me? This is an astounding statement, and the cry of the heart of Jesus, that when he hung on the cross, suffering under the tremendous pain, is crying out to the Father, my God, why have you forsaken me? Now, if you look at the ministry of Jesus, Jesus had kept saying that I am not alone. My Father is with me. And I always do what pleases the Father. And my Father never left me. And so we see that throughout the ministry of Jesus, that Father and Jesus, they were so intimate and they were never separated. And this is the only time that we see in all through the life of Jesus, when Jesus hung on the cross at this particular point, and Jesus felt the forsakenness of God the Father. And that's when Jesus cries out to the Father, my God, why have you forsaken me? You know, this and Mark records precisely the timing of the cry of the Lord Jesus Christ. If you look at Mark 15, verse 25, there Mark tells us that on the third hour, which is 9 o'clock in the morning, then he died on the ninth hour, that is at 3 p.m. So Jesus hung on the cross roughly about 6 hours. Now, we can understand the suffering of Jesus from this cry in three different ways. First, we see that the Psalm 22, also known as a messianic psalm, there we find the suffering of Messiah very clearly mentioned. David had revelation, and he writes down, and for the first verse of this Psalm 22 is the cry of Jesus. That's what the Psalm 22 verse 1, we see that, my God, why have you forsaken me? The same a word that Jesus applies to himself when he was hanging on the cross. That psalm is basically the psalm of trust and a confidence in God. The second way to understand is that now the weight of the sin of the whole world fell upon Jesus. Jesus is crying out to the Father under the weight of that sin. See, in 2 Corinthians 5:21 says that him who knew no sin became sin for us. Jesus was sinless, and the sin of the whole world was laid upon him. Even in Isaiah 53, we find in verse 6 that God laid our iniquities and our sins upon the Messiah. So Jesus is crying out to the Father under the weight of the sin.
Now, the third way to understand is that Jesus is expressing the cry of the human heart. Now, here, Jesus rep- um, Jesus takes our place on the cross. We were supposed to be punished for our sins, and it was we who stood before God completely forsaken because of our sin. Now, what is happening here is that Jesus is taking that God forsakenness upon himself for our sins, and that is what he is expressing while he hung on the cross. My God, why have you forsaken me? And and as Jesus took our place of God's forsakenness on the cross, he offers, as a result, he offers to us his place of intimacy with God as a gift to us. We receive this through faith in him. So the cry of Jesus, my God, why have you forsaken me?" is the cry of every human being on the planet Earth. Sin has separated us from God. All of us stand separated from God, and our hearts are crying out to God, "God, why have you forsaken me?" Because of our sin. And that Jesus came to take our place of forsakenness and to give us his place of intimacy with the Father. And this is in briefly we can understand why Jesus cried out, my God, why have you forsaken me?" And through this word, that I want to encourage all of us that Jesus went through this experience so that you and I don't have to go through this experience of being forsaken by the Father, because Jesus already experienced this in your place and my place, and we would never experience this for God forsakenness in our life. That is the guarantee that we have when we put our trust in Jesus, and this God forsakenness is removed from our life. In the place of God forsakenness, we receive intimacy with God, Emmanuel, God with us. May the Lord bless you through this fourth word that Jesus uttered on the cross. Amen. धन्यवाद करतो, मी तुझी स्तुती करतो परमेश्वर बापा, की तू चांगला देव आहे. तुझी दया सनातनी परमेश्वर बापा. मी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा त्या चौथ्या शब्दासाठी, की प्रभू तू म्हटलेलं आहे की प्रभू माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. प्रभू तुझ्या त्या पवित्र बलिदानासाठी मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचवतो परमेश्वर बापा. तू चांगला देव आहेस प्रभू. त्या क्रूस खांबावर प्रभू परमेश्वर बापा आम्हा प्रत्येकासाठी तुझं पवित्र बलिदान तू दिलं प्रभू परमेश्वर बापा. मी तुझे आभार मानतो, मी तुझ्या नावाला उंचवतो परमेश्वर बापा. प्रभू परमेश्वर बापा आम्ही प्रार्थना करते प्रभू परमेश्वर बापा, या शब्दाबद्दल मी तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो परमेश्वर बापा. आणि प्रभू तुझ्या त्या पवित्र बलिदानाबद्दल तुझी स्तुती करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावात मागतो, आमेन. अत्यंत प्रिय को
प्रेज द लॉर्ड चर्च, हालेलुया। आज हम यूहन्ना के अध्याय 19 में से वचन 28 और 29 पढ़ने वाले हैं। इसके बाद यीशु ने यह जानकर कि अब सब कुछ पूरा हो चुका, इसीलिए कि पवित्र शास्त्र में जो कहा गया है वह पूरा हो, कहा, मैं प्यासा हूँ। वहाँ सिरके से भरा हुआ एक बर्तन रखा था, अतः उन्होंने सिरके में भिगोए हुए स्पंज को जुफे पर रखकर उसके मुंह से लगाया। आमीन। प्रेज द लॉर्ड चर्च, आजच्या दिवशी आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या नावामध्ये सप्रेम सलाम। आपणा सर्वांना माहीत आहे की आजचा गुड फ्रायडेचा दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या क्रूस खांबावर खिळल्या गेलं त्या क्रूस खांबावरून देवबापांनी जे 7 वाक्य उच्चारले त्या 7 वाक्याचा विचार प्रत्येक चर्चमध्ये होत आहे, त्याच्यावर विश्लेषण होत आहे आणि आज सुद्धा आपल्या चर्चमध्ये CFC चर्चमध्ये सुद्धा या 7 वाक्यावर त्याच्यावर विचार विनिमय होत आहे आणि हे 7 वाक्य उच्चारताना प्रभू येशू ख्रिस्तांना अतिशय त्रास सहन झालेला आहे हे आपणा सर्वांना विदित आहे आणि आज ह्याच्या अगोदर आपण जे 4 वाक्य आहेत त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, त्याच्यावर विचार विनिमय केलेला आहे आणि आज माझ्याकडे जे वाक्य आहे ते 5वं वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे, आपण त्याच्यासाठी शास्त्र भाग काढूया। योहान क्रूस शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28-29 ही 2 वचनं आपण वाचणार आहोत। ह्यानंतर आता पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले। हे जे वाक्य आहे मला तहान लागली आहे हे योहान क्रूस शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं किंवा पाहायला मिळतं। ह्या जगामध्ये राहत असताना आपण असं पाहतो की एखादा इसम किंवा मनुष्य हा मृत्यूछायेच्या जबड्यात असताना किंवा मृत्यूछायेला तो सामोरा जात असताना किंवा एखादा पेशंट बिछाण्यावर खिळलेला असताना तो प्रतिष्ठित व्यक्ती जर आहे तर त्याच्या आजूभोवती जे त्याचे नातेवाईक आहेत ते लोक जमलेले असतात आणि त्यांना अशी अपेक्षा असते की हा जो मृत्यूशय्येवर पडलेला मनुष्य आहे हा शेवटच्या वेळेस आपल्याला काहीतरी सांगेल, काहीतरी शब्द आपल्यासाठी तो बोलेल आणि अशा रीतीनं त्याचे जे नातेवाईक आहेत अशा रीतीनं त्याच्या आजूभोवती ते असतात। परंतु या ठिकाणी आपण जे वाक्य वाचलेलं आहे ह्या वचनामध्ये एक वाक्य उच्चारलेल्या वाक्यापैकी एक असं लहान वाक्य आहे आणि ती पण त्यातमध्ये सुद्धा मोठा अर्थ भरलेला आहे आणि या 4थ्या गोष्टीमध्ये यातनांची तीव्रता असे झाली असता येशूने जे वाक्य उच्चारले त्यानंतर उच्चारलेल्या 5व्या वाक्यावरून दुःखाची तीव्रता कमी झाल्याचे दिसते। परंतु या 5व्या वाक्याचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या असं लक्षात येईल की हे वाक्य एक शारीरिक यातना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त भोगत आहे आणि म्हणून लहान जरी वाक्य असलं परंतु यामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची जी शारीरिक यातना आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली आहे। ही तहान शारीरिक तहान होती हे निर्विवाद आहे। प्रभू येशूचा मृत्यूच इतक्या भयंकर रीतीने झालेला आहे की त्याला तहान लागणे हे स्वाभाविकच होते आणि हे खरे असले तरी येशूच्या आयुष्यातील इतर काही घटनांच्या संदर्भात हे वाक्य वाचल्यास त्यातून आध्यात्मिक अर्थ कसा निघू शकतो हे आपण या ठिकाणी पाहूया। आपण पाहतो आहोत वधस्तंभावर खिळलेला असताना प्रभू येशूला 2 वेळेस तहान लागलेली आहे, एक ह्या वेळेस आणि एक याच्या आधी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली आहे आणि मत्ते क्रूस शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 34वे जे वचन आहे या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की येशूला तहान लागलेली असताना येशूला पित्त मिश्रित द्राक्षरस त्यावेळेस प्यावयास दिलेला आहे आणि आपण असं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला तो द्राक्षरस दिलेला आहे परंतु तो पित्त मिश्रित असल्यामुळे देवबापांनी तो पिलेला नाहीये
आणि आपल्याला माहीत आहे की द्राक्षरसानं गुंगे येऊन शारीरिक यातना भोगणं हे अतिशय सोपं जात असेल, परंतु आपल्याला होत असलेल्या शारीरिक यातना या पूर्ण शुद्धी सोसण्याचा येशूचा मानस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने हा जो पित्त मिश्रित द्राक्षरस आहे तो घेतलेला नाही, परंतु त्याच्या काही कालावधीनंतर प्रभू येशूने वधस्तंभावरून म्हटलेलं आहे की मला तहान लागली आहे. आणि ज्याने आपल्या कामगिरीच्या काळामध्ये पाण्याचा द्राक्षरस केला होता, ज्याने आपणावर श्रद्धा ठेवणारे जे लोक होते त्यांना कधीही तहान लागणार नाही असं जे सांगलं होतं, आणि मी जे पाणी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल असे येशूने त्यांना सांगितलेलं होतं. आणि हे आपण योहान सुवर्तमान याचा 4 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये हे आपण पाहू शकतो. आणि त्यानेच त्या वधस्तंभावरून म्हटलेलं आहे की मला तहान लागली आहे. आणि जिवंत पाणी देणाऱ्यालाच या ठिकाणी तहान लागली आहे. याच्या अगोदर आपण असं पाहतो की काना गावामध्ये द्राक्षरस, एका लग्नामध्ये द्राक्षरस संपलेला आहे. त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं पाण्याचा द्राक्षरस केला. ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताकडे लोक येत होते, त्याला शिक्षण देत होते, त्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्त त्यांना सांगत होता की मी जे पाणी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु या ठिकाणी आपण असं पाहतो की जिवंत पाणी देणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळलेला आहे. आणि जे जिवंत पाणी देणारा देवबाप आहे त्यालाच या ठिकाणी तहान लागलेली आहे. आणि सर्व जीवनाचा जो उगम त्याच्याच मधील जीवन संपत आलेलं आहे या ठिकाणी असं आपण पाहत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागल्यास तशी कारणेच घडलेली होती. कारण गेतशेमने बागेमध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता, गेतशेमने बागेमध्ये त्याची तळमळ आणि रक्ताच्या ठिपक्यासारखा गळणारा घाम, झोपे वाचून गेलेली त्याची रात्र, ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी चौकशीसाठी जाणे येणे आणि वधस्तंभावर खेळले गेल्याने होणाऱ्या यातना आणि तेथे झालेला रक्तस्राव ह्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताची अशी अवस्था झाली होती की त्याची जीभ टाळूला चिटकल्यासारखं त्या ठिकाणी झालेले आहे. आणि यामध्ये आपल्याला ते नवल वाटेल की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी महान यातना त्या ठिकाणी भोगत आहे, त्याला तहान लागलेली आहे. आणि शिवाय त्या ठिकाणी संबंध आयुष्यक्रमच प्रभू येशू ख्रिस्ताच्या भविष्याच्या पूर्ततेसाठी आखण्यात आलेला होता. म्हणून भविष्याची जी पूर्तता होण्यासाठी येशूने म्हटले की मला तहान लागली आहे. आपणाविषयी जी जी भविष्य करण्यात आली होती ती सर्व येशूने लक्षात ठेवलेली होती, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातील काहीही अपूर्ण राहू नये अशी खबरदारी देखील तो या ठिकाणी घेत आहे किंवा घेत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरीचा देव होता. एवढेच नव्हे तर तो खरोखरचा मानव सुद्धा होता. आणि यातना होत असलेल्या शरीराला देखील तहान लागलेली तहान त्याने व्यक्त केली आहे. आणि त्याच्या दैवी गुणापुढे त्याच्या मानवी गुणांचा ख्रिस्ती महामंडळाला विसर पडण्याचे भय असते. येशू हा देवाचा पुत्र आहे असे आपण लहानपणापासून पाहतो किंवा शिकत आलेलो आहोत. आणि म्हणून तो इतर मानवापेक्षा वेगळा असायला पाहिजे आणि इतर मानवापेक्षा त्याला शारीरिक यातना भोगण्यास सोपे गेले असावे असा समज होण्याचा सुद्धा संभव असतो. आणि त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य अद्वितीय होते, ह्यात काहीही शंका नाही. आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी मोहावर, त्याच्यावर जे मोह आले त्या मोहावर त्याला विजयी होता आलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता ह्या वाक्यातून निघणाऱ्या आध्यात्मिक अर्थाकडे लक्ष देऊया आपण. येशूला मानवावरील प्रेमाची तहान लागलेली होती आणि ह्या प्रेमाला आपण आपल्या प्रेमाने साथ दिली तरच ही तहान शमविण्यासारखी होती. आणि वधस्तंभावर खिळलेल्या आपल्या प्रभूकडे पाहत असताना तो आपणा प्रत्येकाला यावेळेस असं विचारत आहे की तुम्ही ह्या ज्या लोकांनी मला वधस्तंभावर खिळलं, ज्या लोकांनी माझा छळ केला, ज्या लोकांनी माझ्या तोंडावर थुंकले, ज्या लोकांनी माझ्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवला, ह्या सर्व लोकांपेक्षा तुम्ही जे माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक आहात, यावेळेस तो आपल्याला प्रश्न विचारतो की तुम्ही ह्या लोकांपेक्षा माझ्यावर तुम्ही अधिक प्रीती करता काय? किंवा प्रत्येक एकेकाला जरी प्रश्न विचारला तर तो या ठिकाणी असं म्हणतो की ह्या सर्वांपेक्षा
तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? आणि ह्या प्रश्नाला आपले काय उत्तर आहे? आपण पाहतो की पेत्र, थोमा किंवा इतर त्याचे जे शिष्य होते, हे शिष्य त्याच्यापासून पळून गेलेले आहेत. त्याच्याजवळ कोणीही थांबलेलं नाही. किंवा त्या शिष्यांसारखे आपण सुद्धा पळून जाणार आहोत का? हा प्रश्न या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहे. आणि याला उत्तर आपण छाती ठोकपणे देणार आहोत का? की प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो. एका गीतकर्त्याने एक गाणं असं लिहिलेलं आहे की हे माझ्या प्राणप्रिया दुर्गा, माझ्या आश्रया, घे घे ओढूनी मला, वक्षी तुझ्या प्रेमाला. कारण परमेश्वर हा आपल्यावर प्रेम करणारा आहे. तो प्राणप्रिय आपल्यासाठी आहे, तो दुर्ग आहे आपल्यासाठी, तो आपल्यासाठी गड आहे, तो आपल्यासाठी आश्रय आहे. आणि गीतकर्ता या ठिकाणी त्याला म्हणतो की मला तुझ्याजवळ ओढून घे, मला तुझ्या छातीशी लाव, मला तुझ्या प्रेमामध्ये तू जवळ घे. आणि हे असं म्हणण्याची सुद्धा आपली तयारी आहे का? की हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्यासाठी वाटेल ते त्रास सहन करायला तयार आहे, आणि म्हणून तू मला आपल्या छातीशी आवळून धर, ही म्हणण्याची आपली तयारी आहे का? आणि जर आपली तयारी आहे तर निश्चित रूपानं प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्याला जवळ घेण्यासाठी तयार आहे. आणि आपल्या आसपासची जनता जिवंत देवाच्या ज्ञानासाठी ताणलेली झालेली आहे. कारण तो या जगामध्ये असताना त्यांनी अनेक चमत्कार केले, अनेक लोकांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे. आणि हे सर्व पाहत असताना लोक त्याच्यासाठी तळमळत आहे. आणि देवाच्या ज्ञानासाठी ही जनता ताणलेली सुद्धा झालेली आहे. त्यांच्या अंतःकरणातील तळमळ शमविण्याची कामगिरी पत्करायची असल्यास प्रभू येशूच्या महान तारणाबद्दल आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेचा झरा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि जे हरवले आहेत त्या शोधावयास आपल्या पित्याबरोबर ह्या जगात येण्याची ताण प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्या तारण्यासाठी स्वतःचे रक्त अर्पण करणारा, महान तारणारा आपला प्रभू आहे. होय प्रभू, तुझ्याच रक्ताच्या द्वारे माझी सुटका झाली आहे, अशी ग्वाही देऊन आपण ती ताण शमविणार आहोत का? कारण प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण देव होता, पूर्ण मानव होता, आणि पूर्ण मानव असल्यामुळेच त्या वधस्तंभावर त्याला त्या ठिकाणी तहान लागलेली आहे. आणि त्याला शारीरिक तहान जरी लागली आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे माझी सुटका झाली आहे, आणि अशी ग्वाही आपण इतरांसमोर देणार आहोत का? आणि जर आपण तशी ग्वाही देतो आणि तरच आपण ती तहान प्रभू येशू ख्रिस्तासाठी शमविणार आहोत का? हा प्रश्न देखील आपल्या समोर आहे. आणि म्हणून स्वर्गामध्ये जाऊन आपल्या पित्याला भेटण्याची सुद्धा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला तहान लागलेली आहे. की ह्या भूतालावरील त्याचं जे जीवन होतं ते संपुष्टात आलेलं आहे. आणि हे जीवन संपुष्टात आल्यानंतर आपल्या पित्याजवळ जाण्याची तहान प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी लागलेली आहे. आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ह्या जगात आला. आणि आता ती इच्छा बहुतेक पूर्ण झाल्याचे पाहून परत आपल्या पित्याकडे जाण्याची त्याला तहान या ठिकाणी लागलेली आहे. प्रियांनो, धीराने आणि परमेश्वराच्या इच्छेला मान्य होऊन दुःखाचे प्रसंग हे कसे सोसावे हे देखील या वाक्यावरून आपल्याला शिकता येतं. आणि ह्या वेळेपर्यंत येशूने इतरांचा विचार केलेला आहे. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्याबद्दल हा विचार केलेला आहे, स्वतःबद्दल त्यांनी विचार केला नाही, परंतु ह्या वाक्यामध्ये तो स्वतःबद्दलचा विचार करत आहे. आणि ज्या यहुदी आणि यहुदीतर माणसांनी त्याला क्रूस खांबावर खिळलेला आहे, त्या वधस्तंभावर खिळलेला आहे, ठार मारविले आहे. जो पश्चाताप करणारा चोर प्रभूच्या दुःख सहनामध्ये त्याचा वाटेकरी झालेला आहे. आणि प्रेमळ माता त्याच्या दुःखाने विव्हळ झालेली होती, अशाच विचार प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत होता. परंतु या 5व्या वाक्यामध्ये तो स्वतःविषयी बोललेला आहे. आणि इतरांविषयी विचार करून झाल्यावर तो स्वतःविषयी या ठिकाणी विचार करत आहे. आणि स्वतःला त्रास सहन झालेला आहे, तो यातना भोगत आहे. आणि स्वतःचा विचार करत असताना या ठिकाणी तो असं म्हणत आहे की मला तहान लागलेली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी येशू खरोखर देवाचा पुत्र होता. इतकंच केवळ नव्हे तर तो खरा मानव पुत्र देखील होता. आणि तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी तो निष्पाप राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 15व्या वचनामध्ये याविषयी आपल्याला पाहायला मिळेल की तो मानव पुत्र, पूर्ण मानव पुत्र होता, तरी सुद्धा तो पारखलेला होता. पित्याच्या नजरेमध्ये तो पारखलेला असा होता.
आणि या इब्री 4:15 हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि या जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारची तहान लागलेली आपल्याला पाहते. कारण या जगामध्ये आपण आपलं जीवन जगत असताना आपण जरी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो, परंतु मानव स्वभाव असा आहे की कुठं ना कुठे आपण शैतानाच्या इच्छेला बळी पडतो. आणि हे मानव जीवन जगत असताना आपल्याला माहीत आहे की आपल्याला अनेक प्रकारची तहान लागते. आणि ही मानवी तहान कोणती आहे? मग एखादी मानाची जागा असेल, अनेक प्रकारची मानाच्या जागेची तहान प्रत्येक मानवाला लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की उच्च पदवी याची सुद्धा अनेक लोकांना तहान लागलेली आहे. श्रीमंतीची तहान अनेक लोकांना लागलेली आहे. विद्वत्ता ही कशी मिळवता येईल याची सुद्धा तहान अनेक लोकांना लागलेली आहे. आणि या सर्व गोष्टीची आपल्याला तहान लागते. वास्तविक येशूच्या द्वारे आपल्याला परमेश्वराशी आपला समेट व्हावा म्हणून आपल्याला तहान लागली पाहिजे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ती इच्छा व्यक्त करत आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही ह्या जगिक गोष्टीकडे लक्ष देऊ नका, ह्या जगिक तहानेकडे लक्ष देऊ नका, परंतु मी जे जिवंत पाणी आपणासाठी देणार आहे त्या जिवंत पाण्याची तहान तुम्ही आपल्या जीवनामध्ये लागू द्या, अशी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याची इच्छा व्यक्त करत आहे. आणि आपल्या प्रभूने आपल्यासाठी जे तारण सिद्ध करून ठेवलेलं आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पापांगीकार करावा आणि आपल्या प्रेमाने प्रभूची तहान भागवावी, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. प्रियांनो, हे 5व्या वाक्याचा विचार करत असताना त्याला शारीरिक यातना होत आहेत. आणि शारीरिक यातना होत असताना या 5व्या वाक्याच्या अगोदर जे 4 वाक्य प्रभूने उच्चारली त्याने इतरांचा विचार केला, परंतु या 5व्या वाक्यामध्ये तो स्वतःचा विचार करून म्हणत आहे की मला तहान लागलेली आहे. आणि हे जीवन जगत असताना आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जिवंत पाणी आहे, जे जिवंत पाणी प्रभू येशू ख्रिस्त आपणाला देऊ इच्छित आहे, त्या पाण्याची तहान आपण लागू देऊया. कारण परमेश्वराची इच्छा आहे की ह्या जगी गोष्टीकडे आपण लक्ष न देता जे जिवंत पाणी आहे, जो जिवंत पाण्याचा झरा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या झऱ्याकडे आपण जाऊया. आपण यावेळेस प्रार्थना करूया. आम्हा सर्वांच्या पातकांसाठी ज्या आमच्या तारकाने कॅल्व्हरीच्या डोंगरावर स्वार्पण केले त्याच्याबद्दल आमच्या अंतःकरणात कृतज्ञता उत्पन्न कर. आम्ही पुष्कळदा इतरांपुढे तुला सोडून देऊन नाकारले आहे, हे मोठ्या शर्मेने आम्ही कबूल करतो. आमच्या तारणाऱ्याच्या पवित्र रक्तासाठी या आमच्या अपराधांची क्षमा कर. मोहर विजयी होण्यासाठी तुझे सामर्थ्य आम्हाला दे. तुझ्या सत्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी आम्हाला धैर्य दे. आणि आमची येथील सेवा संपल्यानंतर सार्वकालिक जीवनाचा मुकुट आम्हाला मिळेल असे कर. येशू आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद. ऐका, आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, हा सुंदरसा दिवस दाखवला तुझे उपकार मानते. दया कर, कृपा कर. या सकाळच्या समय तू म्हटलेला आहेस की मला तहान लागली. परमेश्वरा, तू खरोखरच पाण्याला झालेलं आहे. परमेश्वरा, तू दया करा आम्हाला. परमेश्वरा, ह्या जगातील पाप्यांनी आमच्यासारख्यांनी पण तुला वधस्तंभावर खेळवलं. आणि परमेश्वरा, तू ते वधस्तंभावर खेळत असताना देखील तू आम्हाला क्षमा केलेलं आहे. प्रभू, दया करशील असं विश्वास जाहीर करते. परमेश्वरा, आम्हा पाप्यांसाठी तू वधस्तंभावर खेळला गेलास, पुन्हा 3ऱ्या दिवशी आमच्यासाठी उठलास. प्रभू, तू महान आहे. खरोखर तू जिवंत देव आहे. प्रभू परमेश्वरा, दया कर, कृपा कर. हे परमेश्वर, आमच्या चुकलं उठलास नामा क्षमा कर आणि आमच्यावर तुझा आशीर्वाद कर. धन्यवाद देते तुझ्या नावाला. ही सुंदरशी प्रार्थना ऐकली म्हणून तुझे उपकार मानते. आमेन. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपनी ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपनी ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा यीशु, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा.
जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जॉन चैप्टर 19 वर्स 30। जब यीशु ने वहां सिरका लिया तो कहा पूरा हुआ, और सिर झुकाकर प्राण त्याग दिया। लूका चैप्टर 23 46 वर्ड्स। और यीशु ने बड़े शब्दों से पुकार कर कहा, हे पिता, मैं अपनी आत्मा तेरे हाथों में सौंपता हूँ, और यह कहकर प्राण छोड़ दिया। आमीन। Greet you in Jesus' name. I think you might have heard now about the thirst. As soon as let's read from John chapter 19. From 26 onwards to 30, I will be reading. We have seen when Jesus therefore saw his mother and disciples whom he loved standing by, he said to his mother, Woman, behold your son. Then he said to his disciples, Behold your mother. And from that hour, that the disciple took her to his own home. We have seen about the relationship. And after this, Jesus, knowing that all things were now accomplished, the scripture might be fulfilled, said, I thirst. And the last he says, now a vessel full of sour wine was sitting there, and they filled a sponge with sour wine, put it on his hyssop, and put it to his mouth. The sour wine, he said, it is finished, and bowing his head, he gave up his spirit. There are two words in this which has been divided. The last, that is, one is sixth, it is finished, and the seventh is that and bowing down his head, he gave up his spirit. You know, at the age of 33 years, Jesus accomplished what he came for. You know, each word has a meaning. You know, in a Greek word, finish means tetelestai. That means the work has been done. So whatever we take the work, when after finishing, we are relaxed. So Jesus, he came for the purpose, and he has finished his job, and he gave himself into the hands of the Lord. You know, the word of appealing, the word of assurance, the word of affection, the word of abundant, a word of agony, the words of accomplishment. So he accomplished what the purpose for what he has done, come for. You and me, we need to learn something from him. He has finished as he has finished the work. In the same way, God has given you and me some work to do in this world. He kept you and me alive. Before we go to grave, we need to finish the work which God has given us. You know, many times we don't, we just relax ourselves. We just, we don't take it seriously. But this is the moment Jesus accomplished for what purpose he came for. He accomplished his Father's will. He accomplished the work which he has come here to do. He has given you and me the salvation. He has died for you and me. He has finished his work. And the last is that
He says, into your hand I commit my spirit. Into whose hand we need to commit our life? We need to commit our life into the hands of the living God. He has not died. He has given himself to God. Many people, they say that he died and God has taken his life. No, he gave himself for you and me. So that is why in John it says that so when Jesus had received the sour wine, he said, "It is finished." What he has finished? He has finished the creation which God has created, and that moment which God has said that God made a gap between man and God. He has built a bridge and he has finished it. He has finished the bridge. Now it is easy for you and me to walk on the bridge towards him. How easily he has done his work. What are we doing for him? He gave his life. He gave his whole everything for ourselves. Right from the childhood up till on the cross, he was always a giver. Not only that, he gave his life into the hands of God. We have been born in a Christian family. We come to a church. We have the society. We have the city. We have our country. What are we giving to them? People are dying. Can't we give them a few minutes can't we spend a few minutes praying for them? People are suffering. Can't we just go and give and serve them? So if God can do, Jesus, if he can send his only begotten Son, he did not mind, though we were sinners, but still he loved you and me. What a great love. And that love God wants from you and me this moment. Dear friends, dear brothers and sisters, I just want to encourage you. Finish the work which Jesus told his dear disciples. Go to the uttermost part of the world and preach and teach. We need to accomplish the life which God has given us. We need to finish the work which God has given in our hand. If you are a good singer, utilize it for the glory of God. If you have talents, if you are a good writer, if you are a good speaker, if you are good just as a prayer warrior, or just a good social worker, let everything we do, let it do it for the Lord and finish the work which God has given us. We do not know when God is going to call you and me. Are you ready? Jesus already finished his job. You and me, we need to finish it. And in the last he says, I will, into your hands I commit my spirit. In whose hand you are going to commit your life? We need to commit our life into the hands of the living God. That's what God wants from you and me. देवपा तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाची स्तुती करते बाप्पा, की पुन्हा एकदा बाप्पा तुझ्याकडे येण्यासाठी बाप्पा, तुझ्या चरणी येण्यासाठी बाप्पा तू आम्हाला बाप्पा ही संधी दिली म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा, की जे काही तू क्रूस खांबावर आमच्यासाठी बलिदान झालास बाप्पा, आमच्यासाठी बाप्पा तू बाप्पा त्या क्रूस खांबावर तुझं रक्त सांडलंस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, की जे काही 6 बाप्पा वाक्य आहे बाप्पा, की बाप्पा मी माझा आत्मा
तुझ्या हाती सोपून देतो आणि पूर्ण झालेले बाप्पा. खरोखर बाप्पा त्याद्वारे बाप्पा आम्हाला बाप्पा तारणाचा मार्ग बाप्पा भेटलेला आहेस बाप्पा, पूर्ण झालेले आहे बाप्पा. आमच्या जीवनाबद्दल बाप्पा तू बाप्पा त्या क्रूस खांबावर बाप्पा बलिदान झालास बाप्पा, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. आम्हाला बाप्पा आरोग्य प्राप्ती झाली, शांती आनंद तू आम्हाला दिलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. इथून पुढची वेळ काय मी तुझ्या हाती सोपून देते. धन्य तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागते, म्हणून तो एक कबूल कर. आमेन. On a hill far away, stood an old rugged cross, the emblem of suffering and shame, and the last that was drawn were the tears and death, for the wall of lost sinners was slain. So a child is the old rugged cross, till my strong is at last I lay down. I will cling to the old rugged cross, and I'll change it someday for a crown. To the old rugged cross I will ever be true. Its sweet memory will gladly bear. Then in morning someday to my home far away, where His glory forever I'll share. So I cherish the old rugged cross, till my prophet at last I lay down. I will cling to the old rugged cross, and I'll change it someday for a crown. Let's close our eyes in prayer. Heavenly God, Father, we want to thank you, Lord. Right from the forgiveness, Lord, to the end of the giving of the Spirit, Lord God, Father, you have taught us a great message, a great word, O Lord God, from the cross, that how our life should be. You were the example, O God, Father, for each and every one of us. As you were on this earth walking, O Lord God, you were the example. And not only that, on the cross also, you shared the word of God. Lord, we want to thank you for your love, for your concern for each and every one of us. Your word says, by your stripes we have been healed. Yes, Lord, those who are sitting here, those who are listening, Lord, they might be going through pains, they might be going through sickness, they might be affected, they might be they might be detected positive COVID, whatever might be, O Lord God, Father. We stretch for the hand and touch them, O Lord God. Heal each and every one of them, those who are listening, O Lord God, Father. We commit them into your hands, Lord, Father. Once again, we want to thank you and bless you. We thank you for this day. We thank you for your word. We thank you for the people, O God. We thank you for everyone. In Jesus' most precious name we pray, Lord. Amen. Now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the fellowship of the Holy Spirit be with us now and forevermore. Amen. May God bless you and keep you in good health. See you at the Easter time.